आदरणीय गावकऱ्यांनो, आज मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुमच्याविषयी नाराजीही व्यक्त करायची आहे. कारण गाव आपलं आहे आणि आपणच आपल्या गावाचे शिल्पकार आहोत. ही भावना दुर्दैवाने आपल्यात अजून रुजलेली नाही. काही अपवाद सोडल्यास कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही, कोणाला कोणाची गरज वाटत नाही. गावाचं भलं व्हावं म्हणून कोणाची तळमळ दिसून येत नाही. शासनाचा निधी किती आलाय, कुठे खर्च झालाय, रस्ते, नाल्या, पाणी, स्वच्छता, कशातच काही नाही. कोणत्या योजना येत आहेत, त्याचा पैसा कुठं चाललाय कोणीच पाहत नाही आणि कोणी विचारतही नाही. ज्यांना खूप मोठ्या आशेने खुर्चीवर बसवलं त्यांनी काय दिवे लावले हे सर्वांनाच माहीत आहे. बरं, हे सर्व एकदा होतंय असं नाही, वारंवार तेच ते. मी येथे कोणाला मतदान करा किंवा अमुक चांगला तमुक चांगला म्हणणार नाही, कारण मी कोणत्याही पक्ष, संघटनेचा किंवा गटाचा सदस्य नाही. लोक मला निर्भीड आणि निस्वार्थ पत्रकार म्हणून ओळखतात, त्यातच मी आनंदी आहे. माझी आपणास एकच विनंती आणि आग्रह राहील की ग्रामपंचायतच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सरपंच पदासाठी आणि सदस्य म्हणून चांगले, प्रामाणिक आणि विकासाची जाण असणारे लोकच निवडून आणा. कारण बहुतांश गावांची किती माती झाली आहे आणि गाव विकासापासून किती कोस दूर आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. काही अपवाद सोडल्यास जो तो गावाला लुटायला बसलाय. निवडून आला की गावाच्या विकासाचा पैसा ओरबाडून कसं नेता येईल आणि स्वतःची घरं कशी भरता येईल असाच काही ढोंगी लोकांचा प्रयत्न असतो. अहो, साधे सोपे प्रश्न वर्षानुवर्ष सुटू नयेत यापेक्षा मोठे दुर्दैव काय म्हणावे लागेल. सर्वसामान्य नागरिकांना काय लागतंय? रस्ते, पाणी, स्वच्छता, लाईट किंवा एखादं प्रमाणपत्र आणि असेच काही छोटे मोठे सहज आणि तात्काळ मार्गी लागणारे मूलभूत प्रश्न आहेत. परंतु मुळात खुर्चीवर बसणाऱ्यांची मानसिकताच नाही किंवा गावाचं भलं व्हावं असं त्यांना वाटतच नाही. त्यामुळेच की काय वर्षानुवर्ष परिस्थिती जैसे तेच आहे. आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतं की ग्रामपंचायतमधील बहुतांश लोकांना जिल्हा परिषद काय, पंचायत समिती काय, तहसील काय, बांधकाम विभाग काय, त्यांची कार्य काय, गावाचा एखादा प्रश्न प्रलंबित असेल तर कोणाकडे पाठपुरावा करावा याची नीट माहिती सुद्धा 5-5 वर्ष या लोकांना होताना दिसत नाही. बरं, माहिती आहे तर मग परिस्थिती का बदलत नाही? गावाच्या दयनीय अवस्थेला खुर्चीवर बसणारी ही मंडळी तर जबाबदार आहेच, परंतु नागरिक म्हणून आपणही तेवढेच जबाबदार आहोत. कारण ज्यांना आपण निवडून दिले त्यांना जाब विचारण्याची तसदी सुद्धा आपण घेत नाही. जर प्रत्येकजण आपलं काय बंद पडलंय असंच विचार करू लागला तर या लोकप्रतिनिधींना जाब विचारणार कोण आणि गावाचा विकास होणार कसा? त्यामुळे प्रत्येकाला गावाच्या विकासाबाबत जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल. प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून जागरूक असणे, तसेच ग्रामसभेसारख्या महत्त्वपूर्ण सभेला आवर्जून उपस्थित राहणे, वेळोवेळी आपला सहभाग नोंदवणे, गावाचे प्रश्न मांडणे आणि सर्वांच्या सहभागाने गावाचा विकास करणे आवश्यक आहे. उदाहरणासाठी महाराष्ट्रातील अनेक समृद्ध गावे आपल्या समोर आहेत, ज्यांनी सामूहिक प्रयत्नातून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तरी समस्त गावकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की सरपंच पदासाठी असो किंवा सदस्य म्हणून असो, चांगली लोक म्हणजेच अशी लोक निवडून आणा जे की निस्वार्थी असतील, सुशिक्षित व प्रामाणिक असेल, ज्याला ग्रामपंचायत पासून किमान जिल्हा स्तरापर्यंत सर्व कार्यालयांची माहिती असेल, जो इच्छाशक्तीच्या बळावर विकास कामे खेचून आणणारा असेल, जो विकास कामांची आणि योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करेल, निवडून आल्यावर जो पक्ष, गट, तट न पाहणारा व सर्व समाजाला घेऊन चालणारा असेल, जो बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि ज्याच्यामध्ये गावाचा सर्वांगीण विकास करण्याची धमक असेल.